अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू व्हायची आहे। अजून सव्वा तासाचा पाऊण तासाचा वेळ आहे, पण त्याच पूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। फटाक्यांची आतषबाजी केली जाते, जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केलेला आहे। अभिनंदनाचे बॅनर हे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच अक्कलकोटमध्ये झळकल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या वतीनं कार्यकर्त्यांचा उत्साह, मतमोजणीपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे अक्कलकोटमध्ये। आणि बॅनर देखील झळकलेत ना, आपण बघतोय, कारण जसं आपण म्हणतोय की 40 ते 50 मिनिटं अजूनही बाकी आहेत मतमोजणी सुरू व्हायला, पण तत्पूर्वीच ही फटाक्यांची आतषबाजी आणि त्यासोबतच झळकलेले बॅनर। सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात भाजपनं सगळ्या नगर परिषदांवरती निवडणुका लढवलेल्या आहेत। अक्कलकोटमध्ये मात्र मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते सगळ्या अक्कलकोट शहरभरमध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर अक्कलकोटच्या सगळ्या संपूर्ण शहरभरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। खरं तर अक्कलकोटमध्ये जर आपण विचार केला तर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये भाजपतर्फे मिलन कल्याण शेट्टी हे भाजपचे उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टीनवाला हे उमेदवार आहेत, तर काँग्रेसतर्फे अशफाक बळुर्गी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते उमेदवार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अत्यंत चुरशीचा सामना जो आहे तो अक्कलकोट नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र या मतमोजणी खरं तर अजून व्हायची आहे, निकाल येणं अद्याप बाकी आहे। मात्र असं असताना अक्कलकोट शहरभरामध्ये विजयाचे बॅनर जे आहेत ते झळकताना पाहायला मिळते, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधला हा आत्मविश्वास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात मतमोजणीनंतर अधिकृत निकाल काय येतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युग अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, अक्कलकोट, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.